माझ्या आयुष्यात एवढा सुंदर बीच मी कधीच बघितला नव्हता. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ लिव्ह लाईफ विथ लवकिक. क्राबीमध्ये आता आपण अशा आयलंडवर जाणार आहे जिथं कहू ना प्यारी मूवीचं शूटिंग झालं आहे आणि हेच ते पोडा आयलंड. लिटरली इथे समुद्राच्या पाण्याच्या 3 शेड दिसत होत्या. डार्क ब्ल्यू, थोडंसं माइल्ड ब्ल्यू आणि एकदम फेंट ब्ल्यू. आणि अशा पाण्यात स्विमिंग करणं म्हणजे स्वर्ग सुखच. स्विमिंग केल्यानंतर लागली होती भूक आणि अशा सुंदर वातावरणात चिकन खायची मजाच काही वेगळी असते. तुम्हाला ही अशी सुंदर इंटरनॅशनल टूर डोमेस्टिकच्या बजेटमध्ये करायची असेल तर नक्की क्रिस्टल हॉलिडेजला कॉन्टॅक्ट करा. पोडा आयलंडवरून जाऊच वाटत नव्हतं, पण आम्ही निघालो आणि पुढे गेलो प्राणांग बीचला. ह्या डोंगराच्या पलीकडे तो बीच आहे आणि साधारणपणे इथून 10 ते 15 मिनिट वॉक करावं लागतं, तेही अशा नॅचरल केव्जमधून. आणि शेवटी येतो तो बीच. वॉक करत करत असताना अचानक एवढा सुंदर बीच डोळ्यासमोर येतो, तेव्हा काय सुंदर वाटतं ते शब्दात नाही सांगू शकत. इतका छान बीच होता. इथलं पाणी खूप संत होतं, त्यामुळे खूप फॉरेनर्स आणि टुरिस्ट लोक इथे स्विम करायसाठी येतात. मग काय, आम्ही पाण्यात मारली डुबकी आणि समुद्रात स्विम करायला गेलो. स्विम करून झाल्यावर आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. हा एक्सपिरियन्स लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता आणि मला खूप छान वाटला. उद्या क्राबीमधून चेकआउट करून आम्ही जाणार आहोत फुकेतला. सो जाता जाता आम्ही खूप काही गोष्टी बघणार आहोत. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.